एवढ्या विनवाणी करून संघर्ष करून अरे या दडपशाहीचं करायचं काय? इन्कलाब इन्कलाब मागच्या हातावर नाहीये, यांना इन्कलाब सांगा कसा असतो. आपण मराठी या महाराष्ट्राच्या मातीतले. जिंदाबाद जिंदाबाद इन्कलाब अंग्रेजो 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 अरे अंग्रेजो. मी तर लहान आहे कारण की त्यावेळेस माझा जन्मही नसेल झाला है ना, पण ठीक आहे साहेब, मी त्यावेळेस इंग्रजांसोबत नाही लढलो. मला तर नाही मिळाले. आता आपल्याकडे काही आश्चर्यकारक मी काही आकडे आपल्या समोर प्रस्तुत करतो की हे जे लोक आहे सगळं हे खूप गरीब लोक आहे. याच्यामध्ये शेतकरी आहे, कष्टकरी आहे, नोकरदार आहे, जे रिटायर्ड झालेले आहे, आर्मीचे लोक आहे, जे अनेक वर्ष देशासाठी सेवा केली, देशासाठी लढलं, त्यांचे पैसे आहे, पोलिसांचे पैसे आहे, हे सगळ्यांचे पैसे आहे. आणि आतापर्यंत या लोकांपैकी 75 लोकांचा जीव गेलेला आहे. म्हणजे त्यांची मृत्यू झालेली नाही आहे, आकस्मिक किंवा नॅचरल डेथ झालेली नाही आहे, त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. कारण मागच्या 2-2.5 वर्षापासून हे प्रकरण सुरू आहे. कोणीही याच्या बाबतीत गांभीर्याने लक्ष देण्यासाठी काम करत नाही आहे. आता केंद्र सरकारमध्ये आपल्याला काही आकडे सांगतो मी की मोठे उद्योगपती आहे, मोठे मोठे सांगितलं तर मागच्या 5 वर्षामध्ये 80 लाख कोटी 5.80 लाख करोड हे पैसे ते मोठे मोठे उद्योगपतींचे आहे, ते राईट ऑफ करण्यात आहे. सरकारी बँकामध्ये लोन घेतले होते, सरकारी म्हटले नाही तुम्ही आमच्या जवळचे आहे, तुम्ही आम्हाला बॉन्ड्स देत आहे, तुम्ही आम्हाला मदत करत आहे, तुम्ही आम्हाला इलेक्शनच्या वेळी मदत करतात, पैसे देतात, म्हणून मागच्या 5 वर्षाचा आकडा काढला आपण तर 5.80 लाख करोड. आता मी तुम्हाला प्रश्न विचारला की या आकड्यामध्ये शून्य किती येणार आहे, कुणालाही कळणार नाही. आता एक साईडला तुम्ही मोठे मोठे उद्योगपतींचा किती लाख कोटी रुपये तुम्ही राईट ऑफ करत आहे, वेव करत आहे, आणि दुसऱ्या साईडला हे लोकांच्या कष्टाचे जे पैसे आहे ते पैसे त्यांनी कष्टातून मेहनत करून आयुष्यभर कष्ट करून त्यांनी जे कमावले होते ते पैसे त्यांना परत देण्यासाठी इतका विलंब का लागतो? का इतकी प्रॉपर्टीज आहे? आता न्यायप्रणालीचा आदर करतो आम्ही, पण हे जे त्याचा चेअरमॅन आहे मानकापे, त्याला जेव्हा बेल देण्यात आलेली आहे, कोर्टाने काही निर्बंध घातलेले आहे का, काही कंडिशन्स दिलेली आहे का की आम्ही तुम्हाला बेल देत आहे, तुम्ही आम्हाला एक ॲफिडेविट द्या, एक चार्ट तयार करून द्या की मी जेलच्या बाहेर आल्यानंतर 2 महिन्यामध्ये यांना इतकं पैसे परत करणार, 3 महिन्यामध्ये इतकं पैसे परत करणार. म्हणजे लोक कोट्यवधी रुपये खाऊन बसणार, 2 वर्ष जेलमध्ये राहणार आणि कोर्ट असं म्हणणार की नाही बेल त्यांचं राईट आहे. मग यांचं राईट काय आहे? यांचं राईट ही तर आहे ना की त्यांचे जे पैसे हक्काचे पैसे आहे ते त्यांना परत मिळायला पाहिजे. असमे आता हे जे बोर्ड लावलेलं आहे त्यामध्ये 75 लोकांचे फोटोज लागलेले आहे. आम्ही फक्त त्या फोटोजच वाढवणार आहे का की आज 75 झाले, आता 80 झाले, आता 85 होणार आहे करके. म्हणून काहीतरी आम्हाला ठोस निर्णय घ्यायचा होता, म्हणून आम्ही हे आमरण उपोषणाचा इशारा दिलेला होता. आता आम्हाला काहीतरी असं नाही आहे की फक्त आश्वासन देऊन आम्ही इथून जाणार आहे करके. आमची सगळ्यांची तयारी आहे. पाऊस येऊ द्या, काहीही असू द्या, आम्ही दिवसभर रात्रभर बसण्यास तयार आहे. पण या लोकांच्या पैशाच्या बाबतीत आता सरकारने काहीतरी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. MPIDचा प्रपोजल गेला हो, आम्ही पाठवलं, का त्याचं नोटिफिकेशन निघत नाही आहे? का त्यांची जे प्रॉपर्टी आहे, प्राईम प्रॉपर्टीज आहे,
8-8, 10-10 कोटी रुपयाची का कोणी ते विकत घ्यायला तयार नाही आहे? आम्ही त्यांना सांगितलं की कोणी विकत घ्यायला येत नसेल तर जे मोठे ठेवीदार आहे त्यांचा एक ग्रुप तयार करा आणि ते प्रॉपर्टी त्यांच्या नावाने करून द्या तुम्ही. ते त्याच्यासाठीही आम्ही तयारी दर्शवलेली आहे. किंवा मोठी जमीन आहे ते कोणी विकत घ्यायला तयार नसेल तर त्याचे तुकडे करा आणि तुकडे करून ते ठेवीदार आहे त्यांना ते पैसे परत ते जमीन त्यांच्या नावाने करून द्या. करके उसमें काहीतरी तोडगा निघू शकते. पण तुमच्यामध्ये ते मानसिकता असायला पाहिजे की हे गोरगरीब लोक आहे. आता किती सहन करणार? कितपर्यंत सहन करणार आम्ही? त्यांना हे लाज वाटत नाही आहे का की सरकारमध्ये बसलेले लोक आहे, हे माझ्या शेजारी जे बसलेलं आहे 28 वर्ष देशासाठी सेवा केलेलं, राष्ट्रपती पदक मिळालेलं, ते आता आपल्या हक्काच्या पैशासाठी लढत आहे. हे काका आर्मीमध्ये काम करत होते. कसं असेल आणि पुढची दिशा काय? पुढे आम्ही इथे बसणार आहे. तुम्ही स्वतः सहभागी? मी सहभागी आहे ना. मी सहभागी आहे. तुमचं पण असणार हो हो हो, माझा पण असणार आहे ना. हो, आता सुरू झालेलं आहे. आता आम्हाला खूप मेसेजेस येत आहे की तुम्ही चर्चेसाठी या, तुम्ही चर्चेसाठी या. आम्ही चर्चेला तयार आहे. आपण काहीतरी त्याच्यामध्ये तोडगा काढू. काय तोडगा असणार आहे? तुम्ही फक्त आम्हाला आश्वासन देतच राहणार आहे. यांच्यावर केसेस लादण्यात आलेलं आहे, माझ्यावर केसेस लादण्यात आलेलं आहे की जेव्हा आम्ही विभागीय आयुक्ताच्या ते केसेस कशासाठी? तुम्ही सगळे राजकीय जे केसेस असतं ते परत घेतात आणि यांच्यावर केसेस लादतात तुम्ही. ते पण परत घ्यायला पाहिजे असते. तर आमची मागणी स्पष्ट आहे की आता खूप झालेला आहे. आम्ही इथे बसायला तयार आहे. कितीही मोठा पाऊस येऊ द्या, सगळं गोरगरीब लोक आहे. पेंडॉल टाकलं होतं रात्री, ते पेंडॉल काढण्यात आलं. पोलिसांनी म्हटलं की नाही साहेब तुम्ही असं इतकं मोठं पेंडॉल कसं टाकू शकता? मी म्हटलं आमची तयारी आहे. पाऊस येऊ द्या, कितीही तुफान येऊ द्या, उसमें आम्ही विदाऊट पेंडॉल बसणार आहे. त्यांना इतकं तरी कळायला पाहिजे होतं की हे सगळे लोक जे आहे वयोवृद्ध आहे. त्यांचं वय काय आहे? 70 वर्ष, 80 वर्ष, 85 वर्ष हे लोक आहे. हक्काचे पैसे मागण्यासाठी कंडिशन्स लावता तुम्ही की नाही हे पेंडॉल नाही लावू शकता तुम्ही, लावायचे असेल तर छोटा लावा करके उसमें. आणि दुर्दैव हे आहे की या प्रकरण इतकं वर्ष सुरू आहे त्याच्या बाबतीत इतके मोठे मोठे नेते आहे ते का येत नाही? ते का याच्या बाबतीत बोलत नाही? जेव्हा औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकची निवडणूक होणार होती तर सगळे नेते एकत्र येऊन कशा ते निवडणुकीमध्ये आपण डायरेक्टर होता येईल, तर सगळे एकमेकांशी कट्टर विरोधी जे होते ते सगळे येऊन एकत्र ते डायरेक्टर्स झाले. ते बँकाची निवडणूक जिंकली आणि आता यांच्यासाठी कोणीही असं यायला तयार नाही आहे. विरोधक आणि सत्ताधारी जे आहे, कोणी येऊ द्या नाही येऊ द्या, मी त्यांच्या सोबत आहे आणि हे लढा आम्ही सुरू ठेवणार आहे. किती दिवस राहणार? आता बघा, आमची तर तयारी आहे. आमची तर तयारी आहे साहेब उसमें. माझी तर तयारी आहे. जे आमच्यामध्ये जे यंग ठेवीदार आहे त्यांना आम्ही सांगेल की बाबा बसा, मी तुमच्यासोबत बसायला तयार आहे. पण खूप सारे वयोवृद्ध लोक आहे आणि अनेकांना शुगर आहे, BP आहे, त्यांना मेडिसिन्स घ्यावं लागत आहे. पण हे इतकं हे महत्त्वाचं नाही आहे की किती दिवस चालणार आहे करके उसमें. किती दिवसामध्ये तुम्ही तोडगा काढणार आहे हे महत्त्वाचं आहे. आमची तयारी आहे. क्राईम PI साहेब याद्वारे आवाहन करतो आणि विनवणी करतो आपल्याला की यांच्यावर पण CD, EDI हे सर्व छापे टाका. तुम्ही करोड रुपये कुठून जमवले? जमीनदार आधारे पाटील मेला सांगितलं की आम्ही त्यांना पाकिट देतो.